नमस्कार. आज आहे भाग 9. येस, अँड वेलकम टू आवर पॉडकास्ट चॅनल. आपण कव्हर करत आहोत श्रीमान योगी बाय रणजित देसाई आणि त्याच्यामध्येच आज आहे भाग आपला जसं चैतन्य बोला 9th एपिसोड. सो आय थिंक वी कॅन जस्ट गेट इन टू इट. येस. सो जय भवानी, जय शिवाजी, हर 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 महादेव. महादेव. सो लास्ट चॅप्टरमध्ये काय झालं होतं तर तुम्हाला आठवत असेल तर महाराज पन्हाळा गडवरती अडकले होते. करेक्ट. आणि एका बाजूने सिद्धी जोहर म्हणजेच आदिलशाही सिद्धी जोहर. ओके, आता ह्याच्यामध्ये 2 व्यक्ती आहेत, सिद्धी हिलाल, सिद्धी जोहर. ठीक आहे, हे आदिलशहाच्या बाजूने आलेत ना. सो मी तुम्हाला तेच सांगते. सो जो सिद्धी जोहर आहे तो आदिलशाहचा आहे आणि शाहिस्ते खान हा औरंगजेबचा आहे. सो शाहिस्ते खान, सिद्धी जोहर, आदिलशाही, औरंगजेब म्हणजे मुघल हे आता अटॅक करतात महाराजांवरती. आणि आठवत असेल तर जेव्हा आपण अफजल खानला डिफीट केलं होतं तेव्हा त्यांच्यातले काही लोक आपल्यामध्ये आले होते. त्यातलाच एक होता सिद्धी हिलाल. सो सिद्धी हिलाल हा आता आपला व्यक्ती आहे, त्याला स्वराज्यामध्ये आपण वेलकम केलेलं आहे. सो कन्फ्यूज होऊ नका, सिद्धी जोहर एनिमी आहे, सिद्धी हिलाल आपला माणूस आहे. आणि प्रॉब्लेमॅटिक हे होतं की महाराज तर पन्हाळागडवरती अडकलेले आहेत, पण त्यांचे जे सेनापती आहेत ते आता वेगवेगळ्या मोहीमवर गेलेले आहेत. त्याच्यातले एक सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे आपले नेताजी पालकर काका, जे बिजापूरमध्ये ऑलरेडी गेलेले आहेत आणि राजे पन्हाळागडवरती. सो आता सिनारिओ असा आहे की आईसाहेब बसलेले असतात आणि त्यांना टेन्शन येत असतं. ते लाल महलला नाही, ते एका गडावरती आहेत की राजे तर पन्हाळागडवरती अडकलेत आणि आता कसं होणार, काय होणार, नेताजी यांची काही न्यूज नाही, काय नाही, कसं करणार आपण. सो जेव्हा नेताजी पालकर हे बिजापूरमध्ये असतात, जेव्हा त्यांना न्यूज येते की सिद्धी जोहर म्हणजे आदिलशाह आणि औरंगजेबनी आता घेरलंय राजांना आणि ते अटॅक करू शकतात पन्हाळागडवर कधीही, तर ते काय डिसाईड करतात की जे बिजापूरचं कॅपिटलच्या जवळचं एक होतं तिथे आपण हे करू, तिथे आपण काय म्हणतात, तिथे आपण अटॅक करू. सो दॅट आदिलशाह काय करेल, सिद्धी जोहरला पुन्हा बोलवून घेईल की बाबा ये आपल्या इथे अटॅक होतोय, पन्हाळा सोड आणि इथे ये. बट कोणतरी त्यांच्यातला एक असतो ना स्पाय, खबरी, तो जाऊन आदिलशहाला सांगतो की नेताजी पालकर यांच्याकडे फक्त 5,000च ट्रूप्स आहेत, सो ते जास्त वेळ नाही टिकू शकणार. आणि जसं नेताजी यांना कळतं की हे काय हटत नाहीये आणि सिद्धी जोहर तिथंच थांबलेला आहे आणि त्यांना कळलेला गेम प्लॅन, ते तिथनं रिट्रीट करतात आणि जी त्यांची बिजापूरची मोहीम असती ती त्यांना अर्धवट सोडून रिटर्न यावं लागतं. पण मग हे सगळे आता निघालेत पन्हाळ्याच्या दिशेने. पण आता सीन असं झालाय की पन्हाळ्याच्या इथे एवढा टाइम भेटलाय सिद्धी जोहरला, जोपर्यंत नेताजी रिटर्न येत आहेत, जवळजवळ 3 महिने आसपास. 3 महिने एवढे लागतात. म्हणजे नेताजी यांना यायला नाही, हे सगळं घडवून यायला 3 महिने तरी जातात. आणि त्याला टाइम भेटतो ना टायटन करायला सिक्युरिटी, की कोणी बाहेरचा आत जाणार नाही आणि आतलं बाहेर जाणार नाही. आणि त्याच्यामुळे आता अवघड आहे, नेताजी यांना कळत नाही की कसं जायचं, म्हणून ते आईसाहेबांकडे जातात. बट इथं ॲट द सेम टाइम हे सांगितलेलं आहे की जे बाबाजी भोसले, दत्ताजीराव जाधव आणि राजेंचे जे आईच्या बाजूचे काका म्हणजे मामा म्हणू शकतो, रुस्तमराव जाधव, वर ऑल्सो फायटिंग अगेन्स्ट द राजे. म्हणजे आता राजांचे सेनापती तर त्यांच्या जवळ नाहीये, म्हणजे राजांची फॅमिली मेंबर्स पण आहेत किंवा राजांच्या ओळखीचे पण लोक आहेत, तेही आता राजांच्या अगेन्स्ट झालेले आहेत. सो राजे आता अशा पद्धतीने अडकलेले आहेत की काय सांगायचं. सो आता 3 बॅड न्यूज आलेले आहेत. एक की राजांना पन्हाळामध्ये पूर्ण प्रकारे घेरलं आहे. दुसरं, नेताजी यांना बिजापूरची मोहीम अर्धवट सोडून यावी लागली. आणि तिसरी, आपलेच लोक आपल्याच अगेन्स्ट, आपल्याच राजाच्या अगेन्स्ट असं उभं राहायला लागले नात्यातलेही. सो हे सगळं जसं जिजाबाई ऐकत होते त्यांना दे वर फिलिंग व्हेरी हेल्पलेस की मी काय करू. शेवटी आपले राजे अडकलेत आणि इथे ते फक्त असं विचार नव्हते करत की माझा मुलगा, दे वर थिंकिंग की स्वराज्याचा राजा हे संकटात आहे. सो ते म्हणतात, सो ह्याच्यामध्ये लिहिलंय की आईसाहेब म्हणतात मोरोपंथांना की आपण निघूया, जेवढी काय आपली मुठभर सेना आहे ती घेऊ आणि आपण जाऊ पन्हाळ्यावर. मोरोपंत म्हणतात तुम्ही आईसाहेब कसं शक्य आहे, म्हणजे अवघड आहे ना हे, असं कसं घडवून येऊ शकतं, आपली खूप छोटी सेना आहे आणि
इथे एक आदिलशाही नाहीये, तिथं मुघल पण आहेत. आईसाहेब म्हणतात जिंकलो तर राजे मुक्त होतील, हरलो तर मी मरेल, त्याने काही आपल्या स्वराज्याचं वाईट होणार नाही. इथं मेन काय, स्वराज्य कसा वाचू शकतो, आपल्या राजांना कसं वाचू शकतो. हे ऐकून मोरोपंतांना पण रडायला येतं की कसं काय नाही का. पण तेवढ्यात हे जेव्हा ते मोहीम डिसाईडच करत असतात तेव्हाच नेताजी आणि सिद्दी हिलाल, आपला माणूस आहे सिद्दी हिलाल, ज्याला एक्सेप्ट केलं होतं स्वराज्यामध्ये अफजल खानच्या डेथ नंतर, ते दोघं येतात. आणि आईसाहेब म्हणतात की काहीतरी मला आता चांगली बातमी द्या, काय काय करू शकतो आपण. तर नेताजी म्हणतात की आईसाहेब, पन्हाळा गडाच्या आजूबाजूला घुसणंही खूप अवघड झालेलं आहे. आणि शिरवळ जे लिहिले की इट इज हार्ट ऑफ मराठा किंगडम ॲट दॅट टाइम, शिरवळ, तिथं औरंगजेब आहे. तर आत घुसायचं तर कसं कळत नाही. सिद्दी जोहरने खूप 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 मोठा पेहरा लावलाय, खूप स्ट्रॉंग पेहरा लावलाय. आईसाहेब रागवतात आणि आईसाहेब म्हणतात एक काम करा ना, आपले लोक पण त्यांच्यामध्ये मिळून मिसळून गेलेत, त्यांच्यासोबत त्यांनी हात म्हणजे मिळवलाय, तुम्ही पण मिळवा. ते म्हणतात आईसाहेब तुम्ही असं का बोलताय. तर ते म्हणतात की तुम्ही सेनापती आहात, राजांचे सर्वात महत्वाचे सेनापती आहात, आणि तुम्ही सिद्दी जोहरची कसली तारीफ करताय. मला तुम्ही माझ्यासमोर येऊच कसं शकता असं बोलून की आपण काही करू नाही शकत. नाही, असं नाही होऊ शकत. आपला राजा आहे तिथे, काहीतरी करायला हवं, काहीतरी 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 मोहीम काढा. तुम्ही थांबा पण काहीतरी मार्ग काढा. सो 2 दिवस सिद्दी हिलाल आणि नेताजी पालकर तिथंच गडावरती थांबतात जिथं आईसाहेब आहेत, आणि ते त्यांची जी सेना असती, बिकॉज आता ते बिजापूरचीच मोहीम लढून आलेले असतात, तर त्यांना रेस्ट करायला लावतात आणि तो म्हणते ही मोहीम आता इथं बनवत असतात. नाव ॲट द सेम टाइम राजे आता पन्हाळा गडावरती काय चाललंय. सो तिथं आता बाजी आहेत ऑलरेडी, ओके, बाजी आहेत आपल्या राजांसोबत, आणि चाललं असतं की करायचं. आणि त्र्यंबकराव म्हणून एक आहे. सो चाललेलं असतं की करायचं काय. तर राजे म्हणतात की बघा आता 2च मार्ग आहे. एक नेताजी, ते काहीतरी मोहीम सुचवतील आणि येतील, माझी सुटका करतील. दुसरी सह्याद्री. ते म्हणतात सह्याद्री कसं काय राजे. ते म्हणतात की थोड्याच दिवसात आता पावसाळा चालू होणार आहे, आणि पावसाळा आपला दोस्त बनू शकतो, कारण लोक इतका जोरात पाऊस म्हणजे तिथं सह्याद्रीमध्ये येतो की नाही पॉसिबल होऊ शकत त्यांना. आणि राशन आपल्याकडं भरपूर आहे, सो खाण्यापिण्याची चिंता नाही आहे. ॲम्युनेशन म्हणजे नॉट बंदुका, जे तोफचे गोळे वगैरे, बाकीच्या सगळ्या म्हणजे जे काय हत्यार ते पण आहे, लोक पण आहे. सो तशा प्रकारे आपण सेफ आहोत. सो आता 2च गोष्टींसाठी आपण वेट करू शकतो, एक आपले नेताजी आणि एक आपलं सह्याद्रीचा पाऊस. बट सिद्दी जोहर हा हलका नाहीये. जसं मी पहिलं बोलले होते, आठवत असेल तर तुला, ही इज अ व्हेरी स्ट्रॅटेजिक पर्सन. त्याच्यामुळे आदिलशाही त्याला चूज करते की तू जाऊन आता हे लीड कर मोहीम, आणि तू आता शिवाजी राजेंची मोहीम नाही का ती लीड कर. त्याला माहिती होतं. सो तो टेंट वगैरे बांधायला ऑलरेडी घेतो. नाव ॲट द सेम टाइम तुम्हाला आठवत असेल तर एक पोर्ट होता, राजापूर पोर्ट, जिथनं आपल्याला शिप्स हवे होत्या. मग आपण गिफ्टला घेतलं होतं. मग ब्रिटिशांनी आपल्यासोबत एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं होतं की आम्ही जे राजांच्या अगेन्स्ट आहेत त्यांच्यासोबत काम करणार नाही. ब्रिटिश बिंग ब्रिटिश, त्यांनी ते मोडलं. असं मोडलं. सिद्दी जोहरने रीच आउट केलं राजापूर फोर्टच्या इथं ब्रिटिश लोकांना की आम्हाला लॉंग रेंजवाले कॅनन्स, तोफ हवेत. गडावरनं तोफ गोळा मारला तर तो शॉर्ट रेंजही चालू शकतो. इथून तिथं मारायला त्यांना लॉंग रेंजची तोफ हवी होती, जी होती ब्रिटिशकडे. ती बनवायची कशी, चालवायची कशी, मॅन पॉवर सगळी होती ब्रिटिशकडे. सिद्दी जोहर जातो ब्रिटिशकडे, आम्हाला असं हवंय. ब्रिटिशला त्यांना काय हवं असतं की आम्हाला ट्रेड करायचं इंडियामध्ये. त्यांना इंडियामध्ये कसं घुसायचं होतं ब्रिटिशांना, ट्रेड करून. तर त्यांनी म्हटलं आदिलशाहीला की तुम्ही आम्हाला ट्रेडचे रूट्स द्या, आम्हाला ट्रेडचं ऑप्शन द्या, आम्ही तुम्हाला हे देतो. त्यांनी कुठं पुढचा विचार केला की ब्रिटिश नंतर आपल्यासोबत काय करणार. ते अग्री करतात. आणि ब्रिटिशांसाठी ब्रिटिश म्हणजे ते देवर नोन फॉर इट ना, की ते पाटीत खंजीर खूप असणार. तर त्यांनी काय विचार न करता त्यांना सगळे लॉंग रेंजचे तोफ वगैरे सगळे दिले. नाव सिद्दी जोहर हा एकदम प्रिपेअर्ड आहे.
पावसासाठीही आणि त्याच्याकडे लॉंग रेंज मिसाईल पण आहे. तोफगोळे. हा. आणि जेव्हा त्र्यंबकराव ही न्यूज घेऊन राजांकडे जातात की ब्रिटिशांनी दगाबाजी केली आहे आणि त्यांनी हात मिळवलेला आहे सिद्दी जोहर म्हणजे आदिलशाहीसोबत, तर राजेही खूप चिडतात की अरे हे काय, म्हणजे 3 महिने झाले फक्त त्या गोष्टीला आणि हे लोक लगेच त्यांच्यामध्ये म्हणजे लगेच कसं काय विसरले. आणि 2 मिनिटात त्यांचा रागही जातो लगेच राजांचा. आणि बाजी आणि ते सगळे असे थोडे कन्फ्यूज होतात की राजे म्हणजे एकदम रागपणाला गेला. पण मग राजे म्हणतात की ठीक आहे, शेवटी ते कामगार आहेत. आता तेव्हा नव्हतं माहिती ना आपल्याला ब्रिटिश ऍक्च्युली कोण आहे. ठीक आहे, ते कामगार आहेत, त्यांना त्यांचा काय म्हणतात प्रॉफिट भेटणारे म्हणून त्यांनी केलं, त्यांच्यावरती चिडून काय फायदा आहे, जाऊ द्या, आपण भरोसा ठेवू सह्याद्री म्हणजे पावसावरती नाही तर आपल्या नेताजींवरती. सो असं होतं. आता लॉंग रेंज मिसाईल आलेली आहे. हा सॉरी, आता लॉंग रेंज तोफ आलेली आहे. नेताजी ही आता निघणार आहेत. त्यांची काय मोहीम आहे आता मी पुढं सांगेल. आणि त्यांनी जी खाली तोफ आहे त्यांनी अटॅक केला. राजे म्हणतात आपणही त्यांना जबाब द्यायचा. सो ह्यांनी केला. लकीली जी लॉंग रेंजची तोफ होती त्याचे गोळे गडापर्यंत येतच नव्हते, शॉर्ट पडत होते ते थोडेसे, पण आपले त्यांना अफेक्ट थोडेसे होत होते. सो त्यांनी वॉर केला आपलं, आपणही त्यांना हे केलं, जबाब दिला. त्यानंतर परत शांतता झाली. मग आता राजे परत थांबलेत की नाही का येतील, आपण देवावर विश्वास ठेवू, पाऊस येईल असं करून शिवाजीराजे थोडं परत धीर जातात. तो परत मग थोडं सगळं शांतता होऊन जाते. पण सिद्दी जोहर काय तिथनं हालत नाही. त्याने टेंट वगैरे आता बांधलेले आहे. सो तो पावसासाठीही रेडी आहे. मग आता पाऊस आल्यावरती काय होऊ शकतं ते आता आपण बघू. सो आता आपल्याला माहिती की नेताजी हे निघालेले आहेत. सो ऑफकोर्स खबरी तर सगळीकडे असतात. सिद्दी जोहरचे खबरी येऊनही सांगतात की नेताजी येत आहेत. आता सिद्दी जोहर आहे स्ट्रॅटेजिक. त्याला माहिती आहे की हा काहीतरी असा डिस्ट्रॅक्शन असणार आहे की नेताजी इथनं आपल्यासोबत भांडणार, तोपर्यंत तिथनं राजेंची सुटका करणार. सो आता काय करायचं. तर मग सिद्दी जोहर म्हणतो की आपण आपले थोडेसे ट्रूप पाठवू नेताजींसोबत, आपण इथंच थांबायचं, राजेंना जाऊनच ना द्यायचं. सो इथं आहेत नेताजी, सिद्दी हिलाल आणि सिद्दी हिलालचा मुलगा वावा. आता त्यांच्यामध्ये ते भेटतायत, आपली मराठा आणि आदिलशाही भेटता वावा जो आहे सिद्दी हिलालचा मुलगा तो इंज्युअर होतो आणि त्याच्यामुळे त्याला हे करायला जातो, तेव्हा सिद्दी हिलाललाही ते ताब्यात घेतात. सो आता नेताजी यांच्याकडे काय ऑप्शन नव्हतं बट टू रिट्रीट. कारण 2 मेन लोक तर गेले, ते एकटे कसं लीड करणार, खूप म्हणजे वाढलं होतं नंबर ऑफ डेथ, तर त्यांनी रिट्रीट केला. आणि सिद्दी जोहर काय माघार घ्यायला मागतच नव्हता, बिकॉज त्यांचा एकच एम होता आदिलशाहीचा, दे वॉन्टेड शिवाजी राजे. त्यांना राजांना पकडायचं होतं, बस त्यांचा तेवढाच एम होता. कारण त्यांना माहिती मग त्यांची काही खेर नाही जर ते आता पुन्हा विदाउट राजे किंगडममध्ये गेले तर. सो हे सगळं चाललंय आता आदिलशाह वगैरे सोबत. पण आता इथं शाहिस्ते खान कुठे आहे. शाहिस्ते खान हा लूट मारण्यामध्ये बिझी आहे. शिरवळमध्ये ना शाहिस्ते खान. तो तिथनं निघून आता पुण्याच्या लाल महलात आहे. तिथं तर नाहीत ना आईसाहेब वगैरे कोण, तो आता आपल्या लाल महलात आहे आणि तो तिकडे आता लूट वगैरे मारण्यामध्ये बिझी आहे. ह्यांचं एकच होतं पर्स्पेक्टिव्ह, लूट मारायचं. आता जेव्हा हे नेताजींची आर्मी आणि आदिलशाहीची आर्मी जेव्हा करत होते फाईट, नेताजींनी आईसाहेबांना शब्द दिला होता की आता मी तेव्हाच तुम्हाला माझा चेहरा दाखवेन जेव्हा मी राजांना सुटका करेल. कारण आईसाहेब ऑफेंड झाल्या होत्या ना, तर त्यांना त्यांनी शब्द दिला होता. आणि राजे हे सगळं बघत असतात वरून वॉर जो चाललाय, आणि त्यांना दिसतं की नेताजी यांना रिट्रीट करावं लागलं. तर राजांना थोडं दुःख होतं की ठीक आहे, आपला जो एक होप होता तोही गेला. त्याच्यामुळे आता त्यांचा दुसऱ्या होपवरतीच ते जास्त टिकून होते. ह्याच्यानंतर आता सीन असा आहे पन्हाळा गडावरती. इथे आहे सिद्धू हवलदार म्हणून, जो एक सिक्युरिटी रक्षक होता नॉर्थ साईड पोल म्हणते फोर्टच्या नॉर्थ साईडला सिद्धू हवलदार हे होते, जे रक्षक होते तिकडचे. आणि त्यांना ना असा आवाज येत असतो, दोरी फेका. आणि त्यांना माहिती की हा गडावरनं नाही येते, हा गडाच्या खालून येतोय आवाज. त्यांना असं एकदम अंगावर काटा येतो
कारण आता एवढं डेंजर बाहेर सीन चाललाय, कोणतरी म्हणते दोरी फेका खाली, पण आपलाही माणूस असू शकतो. ते 50 शिपाई येतात, म्हणतात टाकू, ते दोरी टाकतात आणि वरती आणतात. वरती जे येतात ते असतात एक संन्यासी. वी ऑल नो संन्यासी म्हणजे जे खबरी होते. करेक्ट. बिकॉज आई साहेबही त्यांचे खबरी पाठवत होते, पण सिद्धी जोहरची सिक्युरिटी इतकी टाईट होती, तुम्ही संन्यासी असा, तुम्ही भिकारी असा, तुम्ही कुणीही असा, तो कोणाला एंटरच नव्हता करू देत. त्यातल्या त्यात आपल्या या एका संन्यासी ह्यांनी कसं बसं ब्रीच केली सिक्युरिटी आणि ते पन्हाळा गडापर्यंत पोहोचले. म्हणजे ते एकटेच पोहोचले फक्त? म्हणजे बाकीचे कुठलं स्पाईस घुसू शकत नव्हता. ते कुठल्याही वेशात आले तरी सिद्धी जोहर कोणावरती विश्वास ठेवत नव्हता, कोणाला आतमध्ये येऊ नव्हतं देत. तर जेव्हा ते संन्यासींना असं वर घेतात दोरीने, तर ते जे आपण लास्ट टाइम पण डिस्कस केलं होतं की समर्थ महाराज यांचे संन्यासी, त्यांचं नाव महादेव आहे, ठीक आहे. त्र्यंबकराव जे आहेत ते ह्या गडाचे ते म्हणतात ना गडाचे रक्षक, एक असतो ना किल्लेदार, ते त्र्यंबकराव येतात, ठीक आहे, पन्हाळ्याचे. त्र्यंबकराव म्हणतात तुम्ही कोण? ते म्हणतात की मी तर राजांना भेटायला आलोय. कोणी काही रिॲक्टच करत नाही, राजांना का भेटायला देणार ना या सिच्युएशन मध्ये. तर संन्यासी म्हणतात की जर तुम्ही मला राजांना नाही भेटू दिलं तर राजे तुमच्यावरती खूप नाराज होते. हा कॉन्फिडन्स बघून त्र्यंबकरावांना वाटतं की ठीक आहे, काहीतरी सिरियस आहे, लेजिट आहे. तर ते त्यांना आतमध्ये घेऊन येतात. जसं ते येतात आतमध्ये तर राजे म्हणतात की अरे महादेव तुम्ही आलात, असं म्हणजे तुम्ही देवासारखे असे आलात, म्हणजे आउट ऑफ नो वेअर, जिथं सगळं बॅड न्यूज आहे तिथं आपला एक कोणतरी खबरी आला, काहीतरी सिल्वर लाईनिंग दिसली ना राजांना. पण असं नाही आले राजे म्हणले की सांगा काय झालं. नाही, राजे म्हणले त्र्यंबकरावला तुम्ही जाऊन आराम करा, मी बघतो इथे काय करायचंय. आतमध्ये जातात, कोरडे कपडे घेऊन येतात, त्यांना देतात, कारण ऑफकोर्स पाऊस पडत असतो. तुम्ही हे कोरडे कपडे घाला, मी मशाल लावायला सांगतो, तुम्ही कम्फर्टेबल व्हा, तुम्ही आराम करा, मग आपण बोलू. म्हणजे राजे वॉज सच अ पीपल पर्सन, म्हणजे त्यांना जनतेची किती काळजी होती, म्हणजे खरंच राजा असं. सगळं होतं. ते बसलेले असतात महादेव आणि राजे येतात, म्हणतात काय झालं आता मला सांगा. ते म्हणतात की आईसाहेबांना खूप काळजी वाटते, इतकी काळजी वाटत होती की त्यांना इथे येऊ वाटत होतं. राजे म्हटले की असंच असतं ना, जो ईगल असतो तो हवेत किती फिरला तरी त्याचं लक्ष शेवटी त्याच्या पोरांकडे असतं. इथं उलट होते की मी हवेत फिरतोय पण आईसाहेब बिचाऱ्या खाली अडकल्यात आणि त्यांना नाही मला हेल्प करता येत. ते म्हणले आणि नेताजी यांना पुन्हा माघार घ्यावी लागली. राजे म्हणले की हो मी ते पाहिलं, पण ठीक आहे, तेही काय करू शकत होते. मग त्याच्यानंतर मग राजे म्हणले बाकीचे आपले गड सगळे कसे आहेत. तर ते म्हणतात की नाही, शाहिस्ते खान यांनी आपला लाल महल घेतलाय, तिथे ते लूट मारतात. चाकणलाही घेरले पण फिरंगोजीराव तिथे तितकाच त्यांना जबाब देतात. सो फिरंगोजीराव तिथे मॅनेज करतात. सो काइंड ऑफ सगळीकडे घेरलं होतं आपल्याला. आता राजा म्हणतात पण तुम्ही आतमध्ये कसं घुसू शकला? मी ऐकलं की कोणाला जमत नाही, तुम्ही कसं काय आतमध्ये घुसला? ते म्हणले की एक ठिकाणी ते म्हणतात तेच रिपीट करतात की खूप सिक्युरिटी टाईट आहे, तुम्ही असं भिकारी असू किंवा संन्यासी असू किंवा कुणीही असू ते तुम्हाला आतमध्ये येऊच देत नाही. पण एक ब्रीच पॉईंट मला भेटलेला आहे जिथं फक्त 100 सोल्जर आहेत. तर राजे म्हणतात फक्त 100 छोटे कसं असू शकतं? ते म्हणले राजे सिद्धी जोहरने असं टाईट केलेली आहे आर्मी की लोक खांद्याला खांदा चिटकून उभेत, एवढं टाईट आहे की कोणी घुसूच शकत नाही आतमध्ये. त्यातल्या त्यात इथे फक्त 100 लोक आहे, म्हणजे ते खूप कमी आहे. सो असं करून मग त्यांना एक ब्रीच पॉईंट आता भेटलेला आहे. पण तुम्ही इमॅजिन करू शकता की आदिलशाही वेडी झाली आहे. दे जस्ट वॉन्ट टू कॅप्चर राजे, ते वेडे झालेत. म्हणजे सिद्धी जोहरनी अशी स्ट्रॅटेजी लावली आहे की काय सांगावं. पण वी ऑल नो की राजे ह्याच्यातून निघणार आहे. पण मला फक्त उत्सुकता आता कसं, आपण आता येतोय आपण त्याच्यावर. सो हे असं त्यांच्यामध्ये बोलणं होतं आणि मग राजे म्हणतात महादेवांना की तुम्ही आता जावा आणि विश्राम करा, आपण उद्या बोलू. आता इथे एक थोडा फनी सीन आहे. सो राजांनी जे महादेवांना कपडे दिले असतात ते राजांच्या साईजचे असतात आणि महादेव असे उंच पुरे आहेत. तर जे राजांचा कुर्ता असतो तो त्यांच्या इथपर्यंत येत असतो, जो त्यांचे ट्राउझर असतात ते त्यांचे इथपर्यंत येत असतात. तर राजे त्यांच्याकडे बघतात आणि राजे कसे असे स्माइल कंट्रोल करतात नाही का की
कसं हसणार असं. सो पण ते कळतं महादेवांना की एका राजांचे कपडे मला कसं बसू, म्हणजे कोणाला कसं बसू शकतात ना. तर ते राजा म्हणतात नाही तुम्ही जर माझ्यासारखं तुमचा बांधा असता तर आपल्या दोघांमध्ये कोणी डिफरेन्शिएटच नसतं करू शकले की राजा कोण आहे आणि महादेव कोण आहे असं हेही चाललेलं असतं एका गडावर. सो आता या सीन मध्ये येतात बाजीप्रभू, त्र्यंबकराव आणि गंगाधरपंत. हे ऑलरेडी सगळे गडावरतीचे, पण ते राजांना गड म्हणजे असं नाही ना की एका खोलीत गडावर. ते आता राजांना भेटायला आलेत. राजा म्हणतात की आता काय करायचं. महादेवता म्हणतात की एक ब्रीच पॉइंट आहे नॉर्थ साईडला जिथनं ते आलेत, आपण त्याचा कसा फायदा उचलू शकतो. तर सगळे म्हणतात की आमच्याकडं काय उपायच नाही आहे राजे, आम्हाला कळतच नाही काय करू शकतो. एकच उपाय दिसतोय जे की सिद्धी जोहरला हवंय, शिवाजी राजेचं सरेंडर. राजे म्हणतात मग आता काय, मग आता मला हेच करावं लागेल, आता हाच एक सोल्युशन येतं. मग बाजीप्रभू रडतात, म्हणजे त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि बाजीप्रभू सारखे व्यक्तिमत्वांच्या डोळ्यात पाणी आलं हे बघून राजांना थोडे होते की नाही आपण म्हणजे करू काहीतरी असं नाही का. पण राजे म्हणतात की कसं काय करू शकतो, आपल्याला इथून विशालगडावरती जायचं. विशालगड आता सेफ आहे सध्या, आपल्याला इथनं विशालगडावर जायचं. विशालगड पन्हाळापासून 25 किलोमीटर आहे आणि एक पॉइंट आहे, ती सिक्युरिटी एकदा ब्रीच केली की तिथनं ते पटकन जाऊ शकतात. मग बाजीप्रभू म्हणतात की राजे तुम्ही विशालगडावर पोचणं जास्त महत्वाचं आहे, गडावरती आम्ही थांबून बघतो काय करायचं, आम्ही मेलो म्हणजे आम्हाला काय झालं तरी चालेल, पण तुम्ही विशालगडावर पोचा आणि तुमच्यामध्ये कोणी आलं त्याची आम्ही काळजी घेतो कसं काय करायचंय. सो आता प्लॅन असं झालेला आहे की जो एक तो ब्रीच पॉइंट आहे नॉर्थ साईडला पन्हाळगडाच्या, तिथून ते बाहेर निघणार 25 किलोमीटरवरती विशालगडावरती आता राजांना पोचवायचंय. हे बाजीप्रभू, त्र्यंबकराव आणि गंगाधर पंत ह्यांची जबाबदारी, कारण नेताजी तर नाही येत, नेताजींना आत येताच येत नाही. सो आता असं चाललंय. सो आता ठरतं असं की एक व्यक्ती महादेव यांच्यासोबत जातात आणि बघून येतात की ठीक आहे या पॉइंटमधनं एस्केप होणं सेफ आहे, ते बघून येतात. आणि त्र्यंबकराव 2 पालख्या रेडी करतात. एक पालखी बाहेर जाणार, एक पालखी जाणार सिद्धी जोहरकडे. कसं तर जे गंगाधर पंत आहेत ते पत्र लिहिणार असतात आणि सांगणार असतात सिद्धी जोहर यांना की राजे सरेंडर करायला तयार आहेत आणि आम्हाला सीज फायर करायचे, म्हणजे पीस हवा आता, म्हणजे नाही करायचं आहे वॉर. जेव्हा गंगाधर पंत जातात तिथं असतो सिद्धी जोहर आणि जो अफजल खानचा मुलगा फजल खान तो असतो. तर गंगाधर पंत म्हणतात की राजे सरेंडर करायला तयार आहेत जर तुम्ही त्यांची सेफ्टी ठेवणार असं, म्हणजे त्यांच्या जीवाला काय घात नसणं, धोका नसेल तर ते सरेंडर करायला रेडी आहेत. तर सिद्धी जोहर म्हणतो की हा चालेल ठीक आहे. पण हे जर सीन कसं सांगितलंय तर आफ्टर 125 डेज म्हणजे 125 दिवसानंतर दरवाजा उघडतो गडाचा, जेव्हा पांढरा झेंडा घेऊन गंगाधर पंत सिद्धी जोहर यांच्याकडे जातात. कारण सिद्धी जोहरच्या नेहमीला पांढरा झेंडा दिसतो आणि कळतं की अच्छा पीस साठी येणार. आणि मग त्यांच्यामध्ये हे बोलणं होतं की राजे येतील, फक्त त्यांच्या जीवाला काय धोका नको असं. तर फजल खान म्हणतो की अब्बाजान म्हणजे अफजल खानच्या टाइमलाही असेच बोलले होते राजे, पण घात झाला. तर मग सिद्धी जोहर म्हणतो की नाही, त्यावेळेस सिक्युरिटी एवढी टाईट नव्हती, कुठून जाणार, जर इथं नाही आले राजे तर इथनं कुठं जाणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अफजल खान गेला होता भेटायला राजांना, इथं तर राजे येणार आपल्याला भेटायला. सो हे आपल्यासोबत तर काही घात होणार नाहीये, येणार राजे आपल्यालाच भेटायला. असं करून मग आता डिसाईड होतं. ती रात्र राजे निश्चिंत पहिल्यांदा असे झोपतात की ठीक आहे उद्या होईल सगळं सॉर्ट असं. सो आता इथे ना पन्हाळा गडावरती एक बार्बर आहे, त्याचं नाव असतं शिवा. बच्चा तुम्हाला आठवत आहे? येस, ही तीच स्टोरी आहे. तर शिवा येतो राजांपाशी आणि तो दाढी वगैरे करत असतो राजांची. आणि राजे म्हणतात की शिवा असं असं ठरलंय की 2 पालख्या निघणार आहेत, एक तर विशालगडापाशी निघणार ज्याच्यामध्ये मी बसणार आणि एक पालखी सिद्धी जोहरकडे जाणार ज्याच्यामध्ये शिवाजी नावाचा एक व्यक्ती आपल्याला बसवायचं. म्हणजे त्यांना असं वाटेल की आपण राजांनाच पकडलंय पण ते खरे राजे नसणार. तर शिवा म्हणला हा मग काय प्रॉब्लेम आहे. राजे म्हणतात हो मग आपल्याला तसा एक व्यक्ती हवाय. शिवाला कळतं की राजांना तसा एक व्यक्ती म्हणजे तो हवाय, बिकॉज शिवा
ने राजांना एवढं आयडलाइज केलेलं असतं की त्याने दाढी वगैरे तशी वाढवलेली असते. त्याचे मित्रही त्याला चिडवायचे, आले आले राजे आले असे, बिकॉज तो तसाच दिसतो. म्हणजे तिची हाईट वगैरे सगळं राजांसारखंच होत नव्हते, फक्त ते कपडे आणि बाकीचं म्हणजे ज्वेलरी वगैरे, बट बाकी सगळं सेम राजांसारखं होतं. तर शिवा तो राजे मला म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ही, किती गर्वाची गोष्ट आहे, मी करायला रेडी. राजे म्हणतात की शिवा तुला कळतंय ना की मी जाणार विशालगडाकडे, मी सुखरूप जाईल, पण जी पालखी सिद्धी जोहरकडे जाईल त्याचा मला विचार नाही करवत आहे. तर शिवा म्हणतो की एक आपला जो राजा वाचला ना तर लाखो असे माझ्यासारखे शिवा जन्माला येतील. सो तुम्हाला काय होता कामा नाही. आणि हे ऐकून मग राजे म्हणतात ठीक आहे चालेल. मग त्याच्यासाठी सगळे कपडे वगैरे आणतात हे ते, आणि तो हेजिटंट असतो की राजे मी हे सगळं जे आहे तलवार वगैरे ह्याच्या शेजारी पण मी उभं नाही राहू शकत, म्हणजे माझं तेवढं पण हे नाही आहे. राजे म्हणतात, आणि तो रडायला लागतो. राजे म्हणतात की तू शिवाजी राजे बनणार आहेस, राजेंच्या डोळ्यात पाणी असतं का, तू रडू नाही शकत, आणि असं बोलू नको, घालते. असं करून त्याला ते सगळं घालतात. आणि मग येतो शिवाजीराजांचा असं डुप्लिकेट जो होता शिवा. सो आता हे सगळं झालेलं असतं आणि शिवा बाहेर उभा असतो जेव्हा तिथे गंगाधर पंत नाही, तेव्हा तिथे गंगाधर पंत येतात आणि ते त्यांचं लक्ष जात नाही की ते शिवा असतात, पण असं लांबून दिसतं. तर ते म्हणतात अहो महाराज पालखी वगैरे रेडी, असे बोलतात नाही का त्यांचं प्लॅनिंग. आणि शिवा म्हणतात की अहो मी आहे शिवा, नाही का. आणि मग तिथनं राजे येतात. राजे म्हणतात की काय वाटते गंगाधर पंत, या कॉपी बद्दल काय वाटते तुम्हाला. तर ते म्हणतात की राजे ज्यांनी पण तुम्हाला असं खूप जवळून नाही पाहिलं ना त्यांना नक्कीच वाटेल की हे तुम्ही आहे, मस्त काम झालंय हे असं. आणि मग जेव्हा शिवा निघत असतो तर राजे म्हणतात शिवा थांब, आणि त्यांची जी एक कानातलं असतं ते शिवाला घालत असतात. आणि जेव्हा राजे शिवाला असं कानातलं घालत असतात, राजांना राहवत नाही आणि राजे रडायला लागतात. आणि आता पुढे काय होईल ते माहित नाही ना नाही. सो राजे म्हणतात की प्रत्येक वळणाला तुमच्यासारख्या एका व्यक्तीला मला गमवावं लागतंय, आणि मी इथं काय करतोय, मी तुम्हाला कानातलं असं घालतोय का, म्हणजे मी हे का करते माझ्या लोकांना वाचवण्यासाठी, पण प्रत्येक पावलावर मला माझी लोक गमवावी लागतात. काय आयरनी, म्हणजे काय असं हे असं नशीब. आणि शिवा म्हणतो की राजे शिवाचं वाक्य बघ, लोक त्या व्यक्तीसाठी मरतात जो मरतो, पण इथे मला असं म्हणजे मला असे व्यक्ती भेटलेत जे माझ्यासाठी तेव्हा रडतायत जेव्हा मी जिवंत आहे, आणि माझ्यासाठी कोण रडताय, आपले राजे. अजून काय हवंय मला, काय इच्छा असू शकते माझे अजून जगण्याची, हेच हवं होतं मला आणि ते मला भेटलंय. आणि लोक जरी राजांची स्वतःची फॅमिली कधी कधी जेव्हा राजांची अगेन जात असेल, पण राजांनी असेही लोक कमावले होते जे त्यांचा जीव द्यायला राजांसाठी खुशी खुशी रेडी होते. उलट देवर लाईक की तुम्ही सांगा राजा आम्हाला काय करायचंय, आम्ही तयार आहे. सो असं ठरतं. आणि तिथनं मग निघती 2 पालखी. ठरलेलं असतं की जशी राजांची पालखी निघणार तसे लगेच दरवाजे बंद करायचे पन्हाळागडचे, आणि शिवाची पालखी या बाजूने जाणार. शिवाच्या पालखीसोबत जाणार आहेत 600 म्हणजे 600 सोल्जर आणि 15 ट्रूप्स, म्हणजे ज्यांच्याकडे भाले वगैरे सगळे. आणि एक बाजूने हे, आणि लकीली त्या दिवशी अमावास्या पण होती, चंद्र पण नव्हता. नाही. सो लकीली त्या दिवशी पौर्णिमा होती, तर फक्त चंद्र पण होता की त्यांना रस्ता दिसणार रात्रीचा. आणि बट ॲट द सेम टाइम असं पण एक न्यूज येते की वादळही येणार आहे. सो आता पाऊसही पडतोय, आता सगळं सेट झालेलं आहे. आणि ज्यांना पावनखिंड, आय थिंक हे पावनखिंडच आहे मला असं वाटतंय. सो म्हणजे पावनखिंडचं युद्ध ज्यांना माहिती आहे, युद्ध कसं झालं काय झालं आपल्याला, म्हणजे आपल्याला माहितीच आहे. सो इट हे तर आहेच की आपले राजे सुखरूप निघतात, पण आपण खूप इम्पॉर्टंट व्यक्तिमत्वांना गमावतो. ते आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये इन डिटेल कव्हर करू, कारण जर आता आपण ते कव्हर करायचं ट्राय केलं तर इट विल बी व्हेरी हेवी. बट आत्ता वी आर एंडिंग ऑन दिस नोट की 2 पालख्या निघाल्या आहेत, एक राजांची आणि एक विशालगडापाशी
आणि एक शिवाची सिद्धी सिद्धी जोहरकडे. सो इथे आपण एंड करत आहोत आजचा भाग. आणि पुढच्या भागात असणार आहे आपलं युद्ध. इट विल बी व्हेरी हेवी. सो आपण इन डिटेल शांतपणे कव्हर करूयात ऑफकोर्स टू डू इट जस्टिस. येस. सो आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बट ऑल्सो हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी.